नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, बरेच जणांचे प्रश्न असे आपण शेळीपालन करू, पण मग शेळीपालनामध्ये प्रॉफिट कधी चालू होते, प्रॉफिट किती आहे, याच्यावर आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत। कारण की जे काही आपण विषय घेणार आहे ते एकदम 100% खरे आणि आपल्या बरोबर घडलेल्या ज्या घटना आहेत जे ते आपण पूर्ण सांगणार आहोत। आपण जेव्हा पहिले शेळीपालन करत होतो ते गावरान शेळीपालन करत होतो, त्याच्यामध्ये पण तसं प्रॉफिट आहेच असं नाही का प्रॉफिट नाही आहे। कारण की ती पण एक तेव्हा आपल्याला माहीत नव्हतं या शेळ्या अशा इतक्या महाग जाते, त्याच्यामुळं आपण त्याच्यात समाधानी होतो। आणि आता आपल्याला इकडे 20,000 25,000ला पिल्लू विकून तरी आपण समाधानी नाही आहे, आणि तेव्हा 5,000ला 4,000ला पिल्लू विकून तरी आपण समाधानी होतो सर। त्याच्यामुळं आपण एक शेळीपालनात इन्कम कसं आहे बघा। मी ज्यावेळेस आपण बोर त्यावेळेस घेतल्या होत्या, समोर दिसत आहे असेच 3 बारीक छोट्याल्या पाटी घेतल्या होत्या, त्याच्यापासून आपण ही सुरुवात आपली केली। म्हणजे 2019 मध्ये 3 फिमेल घेतल्या होत्या, 3 फिमेलपासून आपले एवढे वाढलेले आहे। कारण की 15-15 16 किलोच्याच फिमेल होत्या त्यावेळेस आपण 16 किलो फिमेल 1,500 रुपये किलोनं आपल्या भेटल्या होत्या। त्या जवळपास आपल्या 24,000 पर्यंत बसली होती एक फिमेल, 3 फिमेल घेतल्या होत्या। तर छोट्याला फिमेल घेऊन कधी आपण चालू केलं तर छोट्याला फिमेल घेतल्यानंतर आपल्याला इन्कम हे जवळपास 1.5 वर्ष त्यातून इन्कम नाही आहे, 1.5 ते 2 वर्ष। कसं आता बघा, ही छोटी जी फिमेल घेतली आपण समोर दिसती, ही फिमेल घेतली, ही फिमेल मोठी होईपर्यंत लागतो जवळपास 7-8 महिने। 7-8 महिने ते धरा, त्याच्यानंतर पुन्हा 7-8 महिन्यानंतर शेळी क्रॉस झाली, गाभण राहिली, ती गाभण राहिली तो काळ 5 महिने, 7 आणि 5 की जवळपास 13-14 महिने, जवळपास वर्षभर त्यातच गेलंच। आणि नंतर परत पिल्लू विकायला येईपर्यंत 6-7 महिने, जवळपास त्याच्यामध्ये 1.5-2 वर्ष आपले पिल्लं घेतले तर 1.5-2 वर्ष आपले हे एक्स्ट्रा जातात। म्हणजे 1.5-2 वर्ष 1 रुपया हे आपल्याला त्यातून इन्कम भेटत नाही। कारण की इन्कम जे खरं आपण ते खरं बोलणार आहोत। 1.5-2 वर्ष साधारण इन्कम आपल्याला पिल्लं घेतले तरी इन्कम भेटणार नाही। कारण की ते 1.5 वर्षामध्ये आपण बोर पण होऊन जातो। बोर शेळीपालन करता करता आपण बोर होऊन जातो। बोरनी इतर कोणत्या शेळ्या घ्या तुम्ही, 1.5 वर्ष इन्कम त्यात नसतंच पिल्लं घेतल्यानंतर। आणि त्यातच आपण कारण की आपला पैसा पण वाचतो, जिथं आपल्याला 50,000 लागायची तिथं आपण 25,000 मध्ये आपलं हे चालू होतो। पण माझं मत असं आहे, जिथं आपण 2 घेतो, समजा 2 मध्ये 50 घेतो, जिथं 2 न घेता तिथं एकच शेळी घ्यायची। शेळीमध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो, खाली शेळी कधी घेतली तर खाली शेळीचं आपल्याला एक 5-6 महिन्यामध्येच इन्कम चालू होतं। गाभण कधी घेतली तर आपल्याला 2-4 महिन्यात तिचं इन्कम भेटतं। कारण की पिल्लं ना घेतल्यापेक्षा, पण मग पिल्ल्यामध्ये कसं आहे पैसा आपला कमी जातो। तर पैशाच्या बजेटनुसार आपण जर विचार केला तर आपल्याला पैसा कधी असला तर शेळ्या घ्या, पैसा कमी असला तर पिल्लं घ्या। कारण की पैशानुसार आपण शेळीपालन करायला पाहिजे। आणि आपण शेळीपालनामध्ये इन्कम कसं आहे तर आपण ब्रीडिंगला कधी काम करत असला तर आपण विक्रीवर अवलंबून राहायला नाही पाहिजे। म्हणजे विक्रीवर कसं का आपल्याला आज विकायचं आहे, ते विकले तर आपलं घर चालणार आहे, असं कधी असलं तर मग शेळीपालन नाही केलं तरी चांगलं। आणि म्हणजे थोडाफार पैसा दुसरं साईड बिझनेस पाहिजेच। आणि हेच बघा समोर आपल्याला जे दिसतंय, आपल्या विक्रीचं आपण जास्त काही इतकं टेन्शन घेत नाही। म्हणजे पैशाचे आपल्याला असं काही विक्री झालीच पाहिजे आणि पैसा आलाच पाहिजे असं काही आपला विषय नाही आहे। आपण विक्री झाली तर झाली, नाही झाली विधीपर्यंत विकतो, कटिंगला पण देतो। कारण की जसं वजन वाढलं, नाही घेतलं कोणतं, आपण कटिंगला पण देऊ शकतो। अशा हेतूने आपण काम करतोय। तर तुम्हाला सांगतो, छोटी पिल्लं न घेता शेळी कधी घेतली तिचं इन्कम हे लवकर चालू होतं। आणि शेळीपालन करत असताना जवळपास आपल्याला 2 वर्ष हे आपल्याला खर्चामध्येच आपले जातात। कसं शेड बांधलं आपण 2 लाखाचं, शेळ्या घेतल्या आपण 2 लाखाच्या, 4 लाख रुपये कधी वसूल होणार आहे तर 4 लाख रुपये वसूल होता आपल्याला 3 वर्ष लागतात। तर तसं म्हटलं तर 3 वर्ष आपल्याला मग इन्कम त्यातून नाही आहे। तर मग 3 वर्ष इन्कम नाही आहे तर मग आपल्याला शेळीपालन करावं की नाही असा प्रश्न येतो। तर करायला पाहिजे। कारण की 3 वर्षानंतर आपलं इन्कम चालू झालं तर मग आपण एक सरकारी नोकरीवाल्याला सुद्धा आवरणार नाही।
असं यातून इन्कम चालू होतं. हे माझं जे समोर दाखतोय तुम्हाला मी, त्यातूनच आपलं एक प्रॉफिट असं भेटतं आहे. आता समोर दिसतं आहे तुम्हाला ही 5 पिल्लं आहे. 5 पिल्लं आपण सरासरी 20,000ला पण धरली, 20,000ला पण धरले तर 1 लाख रुपये आपल्याला त्यातून येतात. आणि हे 5 पिल्लं आहे. आता काही शेळ्या येतील, परत ती पिल्लं होतील, हे असं आपली सायकल चालूच राहते. आपल्या 15 शेळ्या आहे, 15 शेळ्याचे आपल्याला 30-35 पिल्लं तर होतातच. 30-35 पिल्लाचे आपल्याला इन्कम हे चांगलं भेटतं. आणि हे 5 दिसत आहे, 5चे आपले 1 लाख होतात. 1 लाख कधी, आता सध्या 1 लाख पडलेले. कस्टमर कधी पण येऊ शकतं, आज उद्या परवा. कस्टमर आपल्या विचारून या क्षेत्रात येत नाही, कारण कस्टमर हे आपल्याला कस्टमरला जेव्हा वाटतं तेव्हा आपल्याकडे कस्टमर येऊन घेऊन जाऊ शकतो. तर आपण एक शेळीपालनात जे म्हणताय इन्कम नाही आहे, शेळीपालन नवीन चालू पण भरपूर होत आहे, बंद पण भरपूर पडत आहे. जे बंद होत आहे त्यांचं कारण जाणून घ्या, बंद कशामुळे करतायत ते. कारण की ते बंद कशामुळे करताय, शेळीपालनात असं इन्कम आहे डेलीचं नाही आहे. आता समोर जे बघताय गाई पालन, गाईमध्ये इन्कम कसं आहे, डेलीचं इन्कम आहे. डेलीचं म्हणल्यापेक्षा आपल्याला 10 दिवसाचं आपलं इन्कम आहे. 10 दिवसाचं कसं का, आज दूध काढा आज विका, आपल्याला 10 दिवसाला पेमेंट होते. महिन्यातून 3दा होती, पण मग महिन्यातून 3दा होती तर याचं डेलीचं इन्कम आहे. पण त्यात इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे. जिथं गाय 2 गाई जवळपास 60 किलो चारा लागतो, तिथं 60 किलोमध्ये जवळपास आपल्या 7-8 शेळ्या या जगतात 2 गाईच्या याच्यामध्ये. तर आपल्याला आपण मॅन पॉवर आपल्याकडे कमी असल्यामुळं आपण शेळ्याकडे लक्ष दिले. आपल्याकडे पहिले गाई पण होते 10-12, आपण ते कमी करून आता यांच्याकडे वळलेलो आहे. तर आपण इन्कम आपल्याला याच्यात आहे नाही असं इन्कम नाही असं नाही आहे, पण इन्कम कधी आहे 2-3 वर्षानंतर आपल्याला इन्कम चालू होतं. हे आपण विचार करत असाल तरच आपण शेळीपालन चालू करा. अन्यथा शेळीपालन चालू नाही केलं तरी आपल्याला परवडेल, म्हणजे ते पैसे असं वाढतील असं नाही आहे. आणि ह्याच्यात परत असं आहे, पैसा वाढला तर वाढला, नाही तर आपण नुकसानमध्ये पण जाऊ शकतो. कसं नुकसानमध्ये काही झालं, मरतूक झाली, परत पिल्लं येत्या वेळेस प्रॉब्लेम झाला, अशा बऱ्याचशा अडचणी पण आपल्याला एखाद्या वेळेस येतात. तर या अडचणीला समोर जायची आपल्याला ताकद पण पाहिजे आणि आपल्याला तेवढं याच्यातून ज्ञान पण पाहिजे, तेव्हाच आपण शेळीपालनामध्ये उतरायला पाहिजे. आणि काही शेळीपालक चालू करता वेळेस याचा विचार करत नाही, ते डायरेक्ट आपलं 10-20 शेळ्या घेऊन आपल्याला मागा शेळ्या घेऊन चालू करतात. आपलं 10-20 कधी बोरच्या शेळ्या घ्यायच्या, जवळपास 4-5 लाख रुपये त्यात गुंतवावं लागतात. तुम्ही विचार करा, 4-5 लाख रुपये गुंतवावं लागतात. मार्केटचं काही माहीत नसतं, कुठं मार्केट आहे का नाही आहे, परत शेळीबद्दल काही ज्ञान नसतं. तर असं एवढा पैसा आपण टाकायच्या आधी थोडा विचार करा आणि पुढं आपण जिथं 10 घेताय तिथं 2 शेळ्या घेऊन पण आपण चालू करू शकतो. घ्या, असं नाही घेऊ नये एवढ्या शेळ्या घ्या, पण कधी घ्या, महिना 6 महिन्यानंतर आपल्याला शेळी कशी काय आहे ते कळल्यानंतर घ्या. कारण की समोर दिसतं एवढं काही सोपं नाही. कोणाच्या फार्मवर जायचं, त्याचं फार्म एवढं आहे, त्याला इन्कम एवढं आहे, मग आपण पण त्याच्या एवढ्या शेळ्या घेऊ 10-20, मग आपलं पण इन्कम त्याच्या एवढं होईल, त्याच्यापेक्षा जास्त शेळ्या घेऊ, त्याच्यापेक्षा जास्त इन्कम चालू होईल. असा हा शेळीपालनाचा असा भाग नाही आहे. तर त्याच्यामागं त्याचे पण कष्ट झालेले किती आहे त्याचा पण आपण थोडासा विचार करायला पाहिजे. कारण की त्याच्यामागं पण त्याचे मेहनत भरपूर असते. आपल्याला तिची मेहनत ती दिसत नाही, कारण की आपण फक्त तोच विचार करतो, याला इतका पैसा येत असेल, त्याला तितका पैसा येत असेल. शेळीपालनामध्ये पैसा येतो, पण त्याच्यामध्ये त्याची कष्ट आपल्याला दिसत नाही. तर हे आपला म्हणजे शेळीविषयी जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. कारण की एक दिवसभर बी कधी बोलत राहिलं, शेळी आपल्या 5-10 मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला वेळ कधी भेटला तर तुम्ही आपल्या फार्मवर या, कारण की आपला फार्म दिसतोय ते छोटा दिसतोय, पण मग माझ्याकडं जेवढं ज्ञान आपल्याला देता येईल आपण तेवढं ज्ञान देऊ. या आपला बाहेरचा व्ह्यू आहे शेळी आपल्या फार्मचा, गोट फार्मचा. तर तुम्ही या 10 मिनटाच्या 15 मिनटाच्या व्हिडिओमध्ये शेळी समजासारखी शेळी नाही आहे, विषय समजासारखं नाही आहे हा. त्याच्यामुळे आपल्याला एक जवळपास बराच वेळ असा बोलायला लागतं, पण मग ते व्हिडिओच्या माध्यमानुसार आपल्याला शॉर्टकटमध्ये
जेवढी माहिती देता येईल तेवढी माहिती आपण देत राहू आणि वेळ मिळाला तर आपण आपल्या फार्मवर अवश्य भेट द्या, कारण की आपल्याला तेवढंच ज्ञान नसेल तर ज्ञान आपण देऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो. पण त्याच्या आधी आपण आपला पत्ता सांगायचा राहिलो. गाव पाल, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. आपला पाल गावामध्ये आपला फार्म आहे. तर आपला मोबाईल नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. आपल्याला कधी पण संपर्क करा. धन्यवाद.